आज मी बेसन कसं बनवतात ते सांगणार आहे, एकदम सोप्या पद्धतीने। तेव्हा 5 पुरण टाकलेले आहे, तेल गरम झालं की कांदा टाकते, एक बारीक चिरलेला कांदा आहे, कढीपत्ता टाकते थोडासा, एक टमॅटो टाकते, हिरवी मिरची आहे वाटून ठेवली होती, विसरली होती टाकायचं, मिक्स करून घेते व्यवस्थित। हे बघा, हे माझं चांगलं फ्राय झालेलं आहे। मी आता हळद टाकते थोडीशी, अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे। नाही, मी बेसनला डायरेक्ट तेलामध्येच भाजून घेणार आहे। बघा, असं बेसन टाकून द्यायचं, म्हणजे गोटवळ्या ते जसं बेसन आपण करतो तेव्हा गाठी गाठी होतात बेसनाच्या, तसं काही होणार नाही। त्याला असं भाजून घ्यायचं, याच्यामध्ये असं भाजून घेतलेलं आहे। आता पाणी तुम्हाला किती पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। मी पाणी टाकलेलं आहे, असं पाणी टाकून मिक्स केलेलं आहे। आता परत थोडं पाणी टाकते आणि मिक्स करून घेते, असं मिक्स करून घ्यायचं। आता थोडीशी वरतून कोथिंबीर टाकायची। बेसन झालेलं आहे माझं, वरतून बघा मी असं कोथिंबीर टाकून देते। असं बेसन आवडलं तर नक्की लाईक करा आणि तुम्ही पण असंच करून बघा, अशा गुठळ्या वगैरे काही होणार नाही आहेत। असं मिक्स करून घ्यायचं। आता हे बेसन खाण्यासाठी एकदम तयार आहे। करून बघा, अशी भाकर आणि बेसन, कांदा, लिंबू, मिरची खाऊन बघा, खूप भारी लागते खाण्यासाठी, खूप मस्त वाटतं हे। आणि त्यातल्या त्यात शिळी भाकर असं तर अजून चांगलं।